डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचरंगी धम्मध्वजांचा भारतीय संविधानाचा जय भीम जय भीम। हे उठले की झालं भया झालं का आता ये या रांगेमध्ये अनेक देशाचे टिपू संघ इथं उपस्थित होते. माननीय उदगीर आणि जळकोटचे माननीय नामदार माजी नामदार कॅबिनेट मंत्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून एवढं बिहार झालं. कारण धम्माचा प्रचार आणि प्रसरण करतेवेळी अनेक अडचणी येतात. एखादी विहार जर बांधायचं म्हटलं तर खूप कष्ट घ्यावं लागतं. बरेच श्रद्धावान उपासकाकडे जावं लागते. आता विहार बांधायचा आहे, धम्मदान द्या म्हणून वारंवार बोलावं लागतं. कारण आपला माणूस असल्यानंतर बरंच काही गोष्टी होऊ शकतात. कारण सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही नांदेडहून आलात. दाभाडचं विहार 40 वर्षापूर्वी धम्म परिषद होते. तर
तरी आजही त्यांचं विहार झालं. बरोबर आहे ना? कारण लोकांना वारंवार दान मागावं लागतं. तर इथला आपला माणूस देशातून लोक इथं उदगीरला यायला लागले. विहार, चला विश्वशांती बुद्ध विहार पाहू. आता लोकांना धम्माची गोडी लागली. रोज सकाळ संध्याकाळ बुद्धवंदनेला हजर राहतात, प्रवचन ऐकतात. तसं बाबासाहेबांनी दिलेला महान बौद्ध धम्म प्रॅक्टिकल घरोघरी रुजवण्यासाठी कुटुंब प्रमुखांनी दर रविवारी बुद्ध विहारात आलंच पाहिजे. कुटुंब प्रमुख जर आपल्या मुलाबाळांना, पत्नींना तो धम्माचा प्रचार तो स्वतःच्या घरामध्ये तो करत नाही, तोपर्यंत तो आदर्श कुटुंब निर्माण होत नाही. कारण आपण इतरांना सांगतो तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, बाबासाहेबांनी दिलेल्या 22 मिनिटाचं पालन करा, अमुक करा, डमुक करा, दुसऱ्यांना सांगतो. नंतर लोक आपलं बघून वागायला लागतात. जसं गळ्यामध्ये पंचशील आहे, धम्माचा पाया जर पहिलं पायरी कोणती असेल, पंचशील आहे. पंचशिलाचं जरी आपण पालन केलं तर आपण बौद्ध झालो. चोरी करणार नाही, अविचार करणार नाही, मद्यपान करणार नाही, सुरा मेरे मद्यपमाज ठाणा बेरमणी सिक्का पदक समाधी आम्ही. कच्ची पक्की शराब नशा आणणाऱ्या वस्तूपासून मी अलिप्त राहीन. खोटं बोलणार नाही, कुणाची चुगली करणार नाही, कुणाची चाडी करणार नाही, कुणाची निंदा करणार नाही, कुणाची चमचेगिरी करणार नाही. हे 5 जरी शिल्लक आपण तंतोतंत आपण प्रॅक्टिकल आपल्या जीवनात जर उतरलो तर तो खरा बाबासाहेबाचा अनुयायी होऊ शकतो. तो खरा बौद्धांचा एक श्रद्धावान बौद्धोपासक होऊ शकतो. एवढं महत्त्व या पंचशिलाचं आहे. दिवसाला जर आपण 100 रुपये जर कमवत असतो, 99 रुपये आपल्या मुलाबाळासाठी खर्च करायचे आणि 1 रुपया धम्मासाठी आपला धम्माचा प्रचार आणि प्रसन्नासाठी हे योगदान आपल्या दानातून दिलं पाहिजे. तो धम्मा वाढतो. राहायला का विषय नाही. म्हणून बाबासाहेबांनी दिलेला महान बौद्ध धम्म प्रत्येकाने आपल्या घरी वर्षावासामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचं वाचन झालंच पाहिजे. एक आदर्श होते. तसं प्रत्येकाने जर असं आपण आपल्या धर्माचं पालन केल्यानंतर आपल्याला खोटं बोलायचं, चुगली करायचं, मद्यपान हे कुणीच करू शकत नाही. निर्माण व्हावं म्हणून हे विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण सोहळा झालेला आहे. तर सर्वांचं मंगल हो, सर्वांना सुख शांती लाभो, सर्वांना सुख शांती लाभो. सप्रेम जमीन जननेशन न्यूज चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आज 22 डिसेंबर 2024 रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुद्ध विहाराचे उपासकांनी ज्ञान घेऊन जनतेने दिलेली
त्यांचे विचार धम्मकार्यात विचार करण्यासाठी नांदेड शहरातून डॉक्टर आंबेडकर येथील ज्येष्ठ नागरिक आणि उपासक आले आहेत. त्याबद्दल या ठिकाणची माहिती आणि परिसर पाहून योग्य वाटलं आणि हा धम्मप्रसाद अशी आपली इच्छा आहे. सप्रेम जय.